ती थोडी वेगळीच आहे, सो मस्ट ट्राय आहे. हा पास्ता थोडा मिंट फ्लेवर आहे, थोडा इनी, आणि ज्या ज्या गोष्टी यूज केल्यात ना पर्सनली सांगतो खूप जास्त कॉस्टली आहेत त्यामुळे. आणि इकडे आमच्याकडे एक सिंगर आले अलिबाग वरून, मल्टी टॅलेंटेड गर्ल. 1 तास टाइमपास नंतरला बघा कसं काय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये. 3 दिवसापासून आपण टाकला नव्हता, तर रिझन होता 2 दिवस असं मी बाहेर गेलेलो, तर ब्लॉग तर शूट केला आहे बट मला एडिटिंगला टाईम नाही भेटला. आणि कालचा दिवसच संध्याकाळी चालू झाला, सो टाईम नाही भेटला तेवढा की म्हणजे काय असं शूट करायलाच नाही भेटलं ॲक्च्युली. आणि रात्री आम्ही एंड करायला पण विसरलो ब्लॉग, 2-3च मी शूट केलेले, सो म्हणून काय टाकला नाही. आणि आता शॉपचं जस्ट आपण शटर वर केलं आहे, कामाला सुरुवात करतो आहे. तर बघू, आज फ्रायडे आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस आपले कसे जातात. आता 2 दिवसाच्या मजेनंतर कालचा दिवस एकदम शांत गेला, थोडा धंदा कमी झाला, बट ठीक आहे. आता आज उद्या आणि परवा कसा काय सीन असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला भेटतील. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. ऑलमोस्ट सर्व सेटअप होत आला आहे आणि पहिलीच ऑर्डर आली आपल्याला, कोणती? तंदूर मॅगी अँड चीज कॉर्न पास्ता, मामा मिया. तर मस्तपैकी बनवून आता रेडी करायला घेतलं आहे. आणि ते कपल आधीच आलेले, कपलच आहेत ना, कपल आलेले, तर त्यांनी पहिली ऑर्डर दिली आहे. अजून शटर पण प्रॉपर वर्क करायचा बाकी आहे आणि आधीच ऑर्डर आली आहे. तर असं झालं तर जरा मजा येते की बाबा आल्या आल्या ऑर्डर्स आली, मस्तपैकी रेडी करून दिली, आम्ही पण तयार होतो, पास्ता पण होता, सो पटकन त्यांना देता आलं. आता बाकीची तयारी करतो आहे, काही मटेरियल आलं आहे, चीज वगैरे सर्व, त्यातलं थोडं सामान घरी ठेवायला लागतं कारण का आपल्या इथे तेवढा स्पेस नाही. ऑलमोस्ट ह्याच्यात पूर्ण भरतं, फ्रीज भरलेला असतो, जागा कमी आहे, सो ते सगळं मॅनेज करावं लागतं. आता मी जातो घरी आणि सर्व ठेवून मग परत शॉपवर येतो. बाहेर असा पावसाचा माहोल आणि आमची ही हॉट कॉफी मस्ट ट्राय, कारण का कॉफी फ्लेवर आपला पर्सनल आहे, सो जो टेस्ट आहे ना आणि प्रणालीने त्याच्यामध्ये जे शुगर आणि जो कॉफीचा फ्लेवर आहे तो दोन्ही मेंटेन जो केला ना, त्याच्यामुळे कॉफीची पियायला जी मजा आहे ती थोडी वेगळीच आहे. सो मस्ट ट्राय आहे, मला स्वतःलाच मजा येते पियायला. तर जेवढे ऑर्डर्स होते ते तर कंप्लीट झाले आहेत. आणि प्रणाली आता नवीन पास्ता जो आम्हाला लॉन्च करायचा आहे, 2 पास्ता लॉन्च करायचे आहेत, तर एक पास्ताचं ऑलरेडी आमचं फायनल झालं आहे, टेस्टिंग दिली आहे, बऱ्याच जणांना आवडलं आहे. आणि आता सेकंड पास्ताची तयारी आत्ता चालू केली आहे तिने सॉसची. लवकरच दोन्ही पास्तांची डेट अनाऊन्स करू, त्या दिवशी ऑफर काहीतरी ठेवायचं पण प्लॅनिंग आहे. काय असेल जे पण असेल ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आता 2 वाजायला चालले आहेत आणि आमचं सर्व ऑर्डर्स कंप्लीट झाल्यात, पण एक विक्रोळीवरनं कस्टमर येत आहे, ते आता निघाले आहेत, तर ते बोलले 10-15 मिनटं लागतील, सो त्यांचं कॉलवरच आता ऑर्डर घेतली आहे. मग आता प्रणाली ती रेडी करायला घेईल आणि मग ते करून मग आपण घरी जाऊ. आणि हिला बघू शकता तुम्ही, हे एक अलिबागवरनं एक मोठं पार्सल आहे, ते आम्हाला पाठवलं गेलं आहे. आता हे झालं की मग जाऊ आणि मग संध्याकाळी आपण परत याच शॉपमध्ये याच ठिकाणी इकडे भेटू. तर फायनली पास्ता आपला रेडी आहे. कॉनोनी खूप प्रेमाने बनवला आहे माझ्यासाठी, आणि प्रेमाने ती सगळेच पास्ते बनवते म्हणून तुम्हा सर्वांना आवडतात. सी बघू शकतात, थोडं युनिक आहे, युनिक नाही बोलू शकत, या शॉपमध्ये ही गोष्ट चालू करणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मोठमोठ्या कॅफेमध्येच या गोष्टी भेटतात. तर आता टेस्ट करू कसं लागते काय लागते, कारण का मी पण कधी कॅफेमध्ये जाऊन हा ट्राय नाही केलेला. मी रिसेंटली आम्हाला लॉन्च करायचं होतं म्हणून एका ठिकाणाहून ऑर्डर केलेला आणि आम्ही ट्राय केलेलं. तर आणि 2-3 कस्टमर होते, एक मुलुंडचं होतं, अजून एक लेडी ठाण्याची होती, त्यांनी आम्हाला आस्किंग केलेली की हा पास्ता भेटतो का, तर आम्ही म्हटलं की नाही, अजून तो चालू नाही केला आहे. तसे 2 पास्ते आहेत, एक पास्ता ऑलरेडी डन केला आणि हा आता मी ट्राय करतो, बघू कसं काय टेस्ट आहे, काय चेंजेस आहेत. ज्या दिवशी मी तो पास्ता ट्राय केला आणि याच्यामध्ये काय फरक आहे. हा पास्ता ना ॲक्च्युली मला पास्त्याचा हा प्रकार ॲक्च्युली माहिती पण नव्हता. माझी बहीण हॉटेल लाईनमध्ये आणि हिला पण फूडबद्दल माहिती आहे, त्या लोकांना ही गोष्ट माहिती होती. म्हणजे 3-4 कस्टमरने येऊन आम्हाला जेव्हा पण विचारलेलं ना, तेव्हा आम्ही सांगितलेलं की नाही, हा पास्ता अजून आम्ही ट्राय नाही केला. 5 वाजता जागो आहे, 5 वाजता होईल चालू, बंद झालं.
बोल. तर फायनली पास्ता आहे इकडे. आता मी सगळ्यात पहिला ट्राय करतो कसं आहे काय आहे, आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला रिव्ह्यू सांगतो माझा रिव्ह्यू कसा आहे याचा. तर मला जसं एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगलं बनवलं हिने. कारण का मला हा पास्ताचा प्रकार हा मला माहिती नव्हता. बिकॉज मला एवढं फूडमध्ये एवढं नॉलेज नाही. बट हिला आणि अनघाला दोघांना या गोष्टी माहिती आहेत. कारण का 3-4 कस्टमरने येऊन या पास्त्याबद्दल एकदा असं विचारलेलं, जसं त्यांनी व्हाईट सॉस ट्राय केला. मग त्यांना एक्सपेक्टेशन होते की ही पण गोष्ट इकडे चालू करावी. तर मला तर कळलंच नाही त्यांनी काय कुठला सॉस वाढला. तर मी म्हटलं नाही घेतो. पण ह्यांनी त्यांना आन्सर केलं की नाही अजून आम्ही केलं नाही, बट आम्ही लवकर करू. आम्ही करत यासाठी नाही आहे की इकडच्या लोकांना बऱ्याच जणांना स्पायसेस आवडतात. म्हणजे पेरी पेरी वगैरे व्हाईट सॉस पण बऱ्याच जणांना समजत नाही कसा पाहिजे काय असतो. तर ज्यांना माहिती ते लोक आवडीने खातात. तसंच पास्ता आहे. पण लास्ट टाइम आम्ही हे ट्राय करायचं तर एका ठिकाणाहून मागवलेलं. तर तिकडचं मला तरी पर्सनली नाही आवडलं. कारण का खूप ड्राय होता. थोडं पण असं क्रिमिनेस नव्हता. आणि हिने ऍक्च्युली आता तो क्रिमिनेस बनवलाय. तिने जवळजवळ सामानच फक्त हे बनवायला 1000 का 1500 रुपयाचं मागवलं. आणि इव्हन चीज वगैरे पण खूप वेगळ्या प्रकारचे आहे. तर सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा लॉन्च करायची आमची खूप इच्छा होती या एरियामध्ये, या जागेमध्ये. इकडे ऑलरेडी पास्ता भेटत नव्हता. आता आमचं बघून बऱ्याच जणांनी पास्ता मॅगी चालू केली आहे. तर ते ठीक आहे, तर केली आहे तर करू दे. पण टेस्ट देणं पण इम्पॉर्टंट आहे. तर ही टेस्ट ही देते आता. हे त्यांनी ट्राय करा जे ऍक्च्युअल पास्ता लवर आहेत, ज्यांनी कॅफे स्टाईल मध्ये ट्राय केलंय. तर ऍज इट इज टेस्ट देणं त्या आम्ही काय कोणाचं कॉपी करत नाहीये. हे हिचं थोडंफार डोकं लावून सगळं क्रिएट केलेलं आहे. आणि ते मला पर्सनली आवडलं आता. कारण का मी लास्ट टाइम ट्राय केलेलं तर मी बोललो अरे हे कोण खातं. पण ऍक्च्युली पास्ता तसेच असतात. म्हणजे तुम्ही जर बेसिकली खाणार तर पास्ता कुठला पण स्पायसी ऍक्च्युली नसतो. पण आपल्या लोकांना स्पायसी आवडतं, इंडियन लोकांना. इव्हन मलाही आवडतं, हिलाही आवडतं. तर त्यामुळे आम्ही पेरी पेरी लॉन्च केलेला. त्याला व्हाईट सॉस, पिंक सॉस आणि रेड सॉसच आम्ही ठेवणार होतो. आणि आता अजून बऱ्याच लोकांना अजून थोडं स्पायसी आवडतं किंवा मिडियम स्पायसी लागतं, पण व्हरायटी नसतात. म्हणून याच्या आधी मी काही दिवसाआधी जो व्हिडिओ टाकलेला तो त्या पास्ताचा होता. पण हा पास्ता थोडा मिंट फ्लेवर आहे. थोडं हिने बोलतात ना सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि ज्या ज्या गोष्टी यूज केल्यात ना पर्सनली सांगतो खूप जास्त कॉस्टली आहेत. त्यामुळे थोडाफार याचा कॉस्ट जास्त असेल. पण जे पण इंटरेस्टेड असतील, आम्ही ट्राय करतोय आमची जेव्हा 1 वर्ष कंप्लीट होईल पुढच्या महिन्यात त्याच्यानंतर लॉन्च करायचा किंवा त्या दिवशी लॉन्च करायचा. जे पण असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये तर समजेल. पण पर्सनली मी सजेस्ट करेल एकदा ट्राय करायला काय हरकत नाही. जर तुम्ही पास्ता लवर असाल आणि असा फ्लेवर वगैरे तुम्हाला आवडत असेल, जो ॲक्च्युली त्या सॉस आहे तो सॉस, तर नक्की ट्राय करायला हरकत नाही. या मी आता परत थोडा खातो. बॅक टू वर्क. ऑलरेडी चीज मॅगी आणि कॉफीच्या ऑर्डर्स आलेल्या दृष्टीने कंप्लीट केल्यात. आणि आता परत पेरी पेरी मॅगी पेरी पेरी पास्ताची ऑर्डर आहे. आणि इकडे आमच्याकडे एक सिंगर आले अलिबागवरून, मल्टी टॅलेंटेड गर्ल गा. एक तास टाइमपास नंतरला बघा 4 तंदुरी मॅगी, टीपी स्पेशल, व्हाईट सॉस, चीज कॉर्न पास्ता आणि प्लेन मॅगी, मंचाव मॅगी सगळ्या ऑर्डर एकत्र आलेत. आणि मस्त गोंधळ उडलाय. तर फ्रायडेचा जसा विचार केलेला तसाच झाला. म्हणजे लास्ट काही फ्रायडेजला रिस्पॉन्स तेवढा नव्हता, पण या फ्रायडेला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि अनएक्सपेक्टेड होता. पास्ता पण आम्ही जेवढा बॉईल केलेला तो ॲज इट इज संपला. आणि परत पण बॉईल केला त्यातला थोडासा राहिला आहे. म्हणजे 1 पास्ता होईल एवढाच राहिला आहे. आणि त्याचसोबत आज तंदुरी मॅगी वगैरे तर मजबूतच डिमांड होता. आणि सोबतच पिकनिकवरनं जस्ट आलो आहे. सो अजून पण बोलतात ना की अजून असं पाहिजे तेवढा ज्यूस नाही काम करायचं. अजून पण वाटतं की पिकनिकलाच आहे. आणि अपकमिंग्स अजून पण ट्रिप्स आहेच, काय ना काय चालू असणार आहे. आणि मेन म्हणजे बोलतात ना की फ्रायडेला जसं पाहिजे होतं तसं झालं. ते मेन होतं की आम्हाला पहिला वाटलेलं पास्ता वगैरे राहील, पण खूप चांगल्यापैकी गेलं आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं. आज पण बरेच जण आलेले लांबून लांबून, सगळ्यांनी ट्राय केलं. काही रिपीट कस्टमर होते, काही असे कस्टमर होते जे स्वतः ट्राय करून गेलेले, तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्यांना सांगून मग बोलवलेलं. मग ते लोक पण आले, त्यांनी पण ट्राय केलं, त्यांनी पण आवडलं म्हणून पार्सल घेऊन गेले. तर असे असे मुवमेंट्स होते, त्यामुळे खूप बरं वाटलं.
आता उद्या आणि उद्या सॅटर्डे परवा संडे 2 दिवस आपल्यासाठी काहीतरी वेगळं असतं किंवा काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्ट घडते, चांगली घडते, वाईट घडते, जे पण असतं आपण फेस करायला रेडी असतो. आता उद्या आणि परवा कसं असेल, काय असेल, जे पण असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. तर 2 दिवस आपण ब्लॉग टाकले नव्हते, तर जसं रत्नागिरीचे होते अजून मला नीट एडिट पण नाही करायला भेटल्या, म्हणजे काय ना काय कामं, माझी बाहेरची कामं ती त्याच्यामध्ये राहून जाते. तरी पण आता उद्याचा दिवस कसा तरी टाईम काढून ते पोस्ट करून घेईल आता. आणि सोबतच अपकमिंग ट्रिप बहुतेक आम्ही 5-6 तारखेला बंद ठेवू, संडे आणि मंडेला पुढच्या जुलैमध्ये. आणि 10 तारखेला त्या दिवशी काहीतरी ऑफरचा विचार करतोय. आय होप पाऊस नसावा त्या दिवशी. आणि काहीतरी नवीन पास्ता 2 किंवा एक कुठला तरी एक लॉन्चिंग काहीतरी करायचं आहे असा वेगळा विचार चालू आहे. सो नक्की या तेव्हा. ऑफर जी पण असेल एन्जॉय करा. नाही ठेवता आली तर त्याच्या 1-2 दिवसानंतर ठेवू, पण ठेवू नक्की. आणि अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता चेंजेस होतील, मेन्यूमध्ये होईल, बाकीच्या गोष्टीमध्ये होईल. सो त्यासाठी सुद्धा आत्ता जसं सपोर्ट करतं तसंच पुढेही राहू द्या. आणि अजून पण काय असेल तुमचं सजेशन, काय अजून आपण चेंजेस करू शकतो काय नाही, तर नक्की कमेंट करून सांगा, DM करा. आणि जर कोणाला अजून बिझनेस रिलेटेड, आता बरेच जण आम्हाला DMs करत असतात, बरेच जणांची क्वेरीज असते की आम्हाला सुद्धा सेटअप टाकायचा आहे, तर आमच्याकडनं जेवढं होतं आम्ही सपोर्ट करतो. बट अजून पण काय काय जण डायरेक्टली रेसिपी सांगा, तर यार रेसिपी सांगून थोडी ना धंदा होतो. मी किती खर्च केला आहे, आम्ही आत्ता पण जे 2 पास्ता केले त्याच्यासाठी किती मगजमारी केली, त्याच्यासाठी किती खर्च केला आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी, हे जरा समजून घ्या. डायरेक्टली रेसिपी वगैरे नका मागू. तुम्हाला बाकी जो गायडन्स हवा आहे आम्ही आनंदाने देऊ. म्हणजे किती तुम्हाला जिथे आम्ही चूक केल्यात त्या तुम्ही करू नये हे याच्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू. पण डायरेक्टली रेसिपी सांगा मला सेम टाकायचं, तर त्याला धंदा नाही बोलू शकत. आम्ही पण आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फक्त धंद्याबद्दल विचारायचो की काय असतं काय नसतं. तेवढं गायडन्स नाही भेटला जेवढा आम्ही आमच्याकडनं द्यायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. सो तो गायडन्स घ्या, पण रेसिपी वगैरे या गोष्टी मागत नका बसू. आनंदाने विचारा की बाबा ही चूक करू का, एवढी इन्व्हेस्टमेंट लागते. मी तर सांगेल की तुम्हाला कशामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये धंदा करा. बरेच आयडिया आहेत. कपड्याचा आहे, बरेच असे धंदा करायचे, छोट्या छोट्या खेळा बिळा विकून पण पैसा कमवतात, प्लास्टिकची बॉटल विकतात. तर बरेच असे आयडिया आहेत, तर त्या आयडिया घेऊन माझ्याकडे त्याबद्दल आपण डिस्कस करू. पण माझा चालतं म्हणून सेम गोष्ट तर आम्हाला पण नाही बोलायला चांगलं नाही वाटत. बट धंदा आहे, याच्यामध्ये जर सगळीकडे हा केलं तर आपलंच नुकसान आहे. सो त्या रिझनने आम्हाला पण नाही बोलावं लागतं. सो ते एक समजून घ्या. आणि बघू आता उद्या आणि परवाचा दिवस आपला कसा जातोय, काय जातोय, जे पण असेल व्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. सो असंच सपोर्ट राहू द्या. लवकरच 10K करायला हेल्प करा, कारण का 1 वर्षाचं टार्गेट होतं आणि आता 1 वर्ष ऑलमोस्ट व्हायला आलं आहे. म्हणजे अजून 10 दिवसच बाकी आहेत ना, अजून 10 दिवसच बाकी आहे. सो 10 दिवसात करून टाका. इंस्टाग्राम किंवा यूट्यूब कुठेतरी 10K मचवून टाका. काहीतरी आपण त्याचं चांगलंच काम करणार, त्याचं डोनेशन असेल काय असेल जे पण असेल व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, शुभरात्री. झोपा तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी झोपतो. बाय बाय.